वर्ण अभिमान विसरली जाती, एका एका लोटांगणे जाती, या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राच्या संतांची परंपरा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अनोखं दर्शन म्हणजे पंढरीची वारी होय. या वारीचा, त्याच्या परंपरेचा, त्यातील विविधतेचा बारकाईनं अभ्यास करून त्याचं चित्रीकरण करून शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं ही DVD आपल्यासमोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. भक्तिमय मार्गाने केलेल्या या DVDचा आपण कृपया भक्तिमय मार्गाने स्वीकार करावा अशी विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी. महाराष्ट्राचं आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा विठ्ठल. होम हवन, कर्मकांड, अंधश्रद्धा याला थाटा देऊन माणुसकीचा धर्म वारकरी संप्रदायानं रुजवला. हिंदू धर्मातील काही अनिष्ट चाली, रूढी, परंपरांनी समाज रसातळाला जात होता. देवा धर्माच्या नावाखाली समाजात जातीयतेची दरी रुंदावत होती. अशा काळात समाजाचं प्रबोधन करण्यासाठी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ अशा थोर संतांनी अभंग, ओव्या, भारुडातून लोकांचं प्रबोधन सुरू केलं. दरवर्षी आषाढी एकादशीला सर्व संतांचा मेळा पंढरीत भरतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या दिंड्या पंढरीला येतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची तर देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरीला जाते. अलंकापुरीतून वारीला भव्य स्वरूप देण्याचं काम ग्वाल्हेरच्या शिंदे सरकार यांच्या पदरी सरदार म्हणून काम करणाऱ्या हैबत बाबा आरफळकर यांनी केलं. त्यांच्यासोबत अंकलीचे शितोळे सरकार, वास्कर, खंडोजी बाबा हे वारकरी होते. राजघराण्याचा आश्रय लाभल्यानं वारीची महती वाढत गेली आणि आज पालखी सोहळ्याचं वैभव साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलंय. संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरीला प्रस्थान ठेवते. वारीमध्ये या पालखीला मानाचं स्थान आहे. पूर्वी वारी ही वैयक्तिक साधना होती. संत तुकाराम महाराजांनी वारीला सामूहिक स्वरूप दिलं. 1400 टाळकऱ्यांसह संत तुकाराम महाराज देहूहून आळंदीला जात आणि तिथून माऊलींच्या पादुका घेऊन पंढरीला जात. तुकोबा रायांनंतर त्यांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी या वारीला पालखीची जोड दिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वरांची पालखी उद्या प्रस्थान करत आहे, तर त्यावर कळस चढवणाऱ्या तुकाराम महाराजांची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या गर्दीत प्रस्थान ठेवेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असलेला हा आळंदीचा परिसर, खळखळ वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचा प्रवाह आणि आखीव रेखीव ज्ञानेश्वर घाटानं गावाला वेगळीच झळाळी लाभली. वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन आषाढी वारीला जाण्यासाठी वारकरी अलंकापुरीत दाखल होतात. तो वारी शब्दाचा अर्थ आहे एरझार.
आणि वारीकर म्हणजे वारी करणारा त्याला वारीकर म्हणतात, त्याचंच रूप आहे वारकरी. ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिले, तनु मनु जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाचा वारीकर. जो मनुष्य आपलं स्वतःचा जीव मन भाव ह्या सगळ्या गोष्टी ईश्वराला समर्पित करतो आणि समर्पित करून स्वत्व कुठेही शिल्लक ठेवीत नाही, किंवा स्वतःचं स्वत्व म्हणजे अहंकार हा त्या अपार बोध सागरामध्ये त्या चैतन्य सागरामध्ये जो सदाचं समर्पित करतो त्याला खरं पंढरीचा वारकरी असं म्हणतात. इतराला कोणालाही वारकरी असं म्हणता येत नाही. प्रस्थान सोहळ्यासाठी दिंड्या महाद्वारातून मंदिराच्या प्रांगणात येण्यास सुरुवात होते. प्रस्थानाचा आजचा पहिलाच दिवस असल्यानं वारकऱ्यांच्यात उत्साह संचारलेला असतो. भाविकांच्या भक्तीच्या महापुरानं मंदिर परिसरात तुडुंब गर्दी झालेली असते. माऊलींचे अश्व मंदिरात येताच दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी होते. महाराजांच्या संजीवन समाधीला प्रदक्षिणा घालून अश्व महाद्वारातून वारीसाठी बाहेर पडतात. भक्तिभावानं मंतरलेल्या वातावरणात दिंड्या दिंड्यात झिम्मा, फुगड्या, मनोरे हे खेळ सुरू असतात. मनोरे रचताना ढासळतात, पुन्हा प्रयत्न होतो. कसरतीनंतर मानवी मनोऱ्यावर सर्वात उंच उभं राहून पखवाज वाजवला जातो. मनोरा झाल्याचं वेगळंच समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरतं. मंदिर परिसरात दिंड्या दिंड्यात मोठी लगबग चालू असते. भक्तिभावानं खेळले जाणारे खेळ आणि वर्षाकाठी भेटलेल्या माणसांची आपुलकी क्षणोक्षणी जाणवते. समाधी मंदिरात सकाळपासूनच मानाच्या पूजा आणि अभिषेक केले जातात. दह्यादुधानं समाधीला स्नान घातलं जातं. प्रस्थानाच्या वेळी आळंदी संस्थानच्या वतीनं माऊलींच्या पादुका पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे वारीसाठी दिल्या जातात. यालाच प्रस्थान सोहळा असं म्हणतात. फुलांनी सजवलेली पालखी आळंदीकर ग्रामस्थ खांद्यावर घेऊन प्रदक्षिणा घालतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचा कळस प्रस्थान समयी हलतो म्हणून वारकरी कळसाकडे पाहत असतात. ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे. नदी समुद्राला मिळते आणि सागररूप होते, तसा हा विठ्ठल भक्तीचा प्रवाह पंढरपूरला जातो आणि पांडुरंगमय होऊन जातो. आळंदीपासून सुरुवात झाली आणि पंढरपूरला जाऊन भेटायचे, पंढरपूरला जाऊन मिळायचे. आळंदी हे ज्ञानपीठ आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, अशा ज्ञानदेवांचं हे ज्ञानपीठ तिथून सुरुवात झाली. आणि पंढरपूर हे योगपीठ आहे, महायोगपीठ आहे. तटे भीमरथ्यम असं म्हटलंय. तर ज्ञानपीठापासून सुरुवात झाली आणि योगपीठापर्यंत जाऊन वाटचाल करायची आहे. पण ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती, पण प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी आहे. आळंदी ते पंढरपूर ही 220 किलोमीटर अंतराची 18 मुक्कामांची पायी वारी प्रस्थान करते. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात वाकडेवाडीजवळ एकत्रित येतात. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळते. महानगरपालिकेच्या वतीनं दोन्हीही पालख्यांचं भव्य स्वागत केलं जातं. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी लोटते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात रथाच्या पुढे 27 दिंड्या आणि मागे 126 दिंड्या आणि माऊलींचे अश्व असा लवाजमा असतो. पुण्यातील माऊलींचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात असतो. पंढरीच्या वारकऱ्यांना जेवू घालण्यासाठी पुणेकरांची लगबग सुरू असते. भक्तिमय वातावरणानं शहराचं रूपच पालटून गेलेलं असतं. पुणे शहरातील मुक्काम आटोपून माऊलींचा पालखी सोहळा भवानी पेठेतील
पालखी विठोबा मंदिरातून मार्गस्थ होतो. संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरपर्यंत माऊलींच्या सोहळ्याबरोबर असते. हडपसरहून माऊलींची पालखी सासवडकडे निघते, तर तुकारामांची पालखी सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोरकडे जाते. पुणे ते सासवड हा 30 किलोमीटरचा सर्वात अवघड टप्पा. यात नागमोडी वळणाचा दिवे घाट वारकऱ्यांची कसोटी पाहणारच तो असतो. दिवे, झेंडेवाडी या भागातील शेतकरी आपली बैलजोडी पालखी रथाला जुंपण्यासाठी आणतात. दिवे घाटाचा परिसर पाऊस पडून गेल्यानं हिरवागार झालेला. त्यात नागमोडी वळणं, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी. अशा वातावरणात भगव्या भक्तीचा हा गाव मजल दर मजल करत घाटाच्या चढणीला लागतो. वारकरी घाट चढतानाचं मनमोहक दृश्य मनाला चैतन्य देतं. एक एक वळण हाकत बैल रथ ओढत असतात. वारकरी धीम्या गतीनं पुढे सरकतात. पालखी रथ घाटातून वर चढतानाचं दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी घाट माथ्यावर मोठी गर्दी होते. ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करतच पालखी घाट माथ्यावर येते. जगातले सगळे प्रवाह हे वरून खाली वाहत असतात. पाण्याचा प्रवाह वरून खाली वाहतोय, पण हा प्रवाह असा आहे की हा खालून वर सरसर 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 वाहताना दिसतोय. आणि मग मला नाथांचं एक सुंदरसं भारूड आठवतं. नाथाच्या घरची उलटीच खूण, पाण्याला कैसी लागली तहान, आज सईम्या नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्या लागले. हे वळचणीचं पाणी आढ्याला गेलेलं आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. अविचाराकडून विचाराकडे, अविवेकाकडून विवेकाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अव्यवस्थेकडून व्यवस्थेकडे असा ऊर्ध्व दिशेने नेणारा असा हा एक वेगळा असा सांस्कृतिक प्रवाह आहे. ऐतिहासिक सासवडमध्ये भोगावती नदीच्या तीरावर संत सोपानदेव महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर आणि सोपान, मुक्ताई आणि निवृत्तीनाथ या भावंडांच्या विषयी समाजाला नितांत आदर आहे. सोपानदेव हे ज्ञानदेवांचे धाकटे बंधू. आषाढी एकादशीला दरवर्षी सोपानदेवांची पालखी पंढरीला जाते. संत सोपानदेव संस्थानाच्या वतीनं नारायण महाराज गोसावी सोहळ्याचं नियोजन करतात. सोपानदेवांच्या समाधीची विधिवत पूजा झाल्यानंतर पुंडलीक वरदे हारी विठ्ठल संत सोपानदेव महाराज की जय असा जयघोष करत सोपानदेवांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या पालखी रथात आणून ठेवतात. भक्तिमय वातावरणात पालखीची वाटचाल पंढरपूरकडे सुरू होते. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीचा हा मल्हारगड. खंडोबा आणि विठोबा यांच्या भक्तांचा संगम या नगरीत होतो. जेजुरीकर मोठ्या भक्तिभावानं भंडाऱ्याची उधळण करत वारकऱ्यांचं स्वागत करतात. एरवी भंडाऱ्याची तैलता अंगावर मिरवणारी जेजुरी भगव्या पताकाधारी वारकऱ्यांनी गजबजून जाते. शैवांचं दैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या नगरीत वैष्णवांचं उत्साहवर्धक स्वागत म्हणजे दोन्हीही संप्रदायांच्या सौदार्हाचं प्रतीकच आहे. जेजुरीत माऊलींच्या पालखीवर भंडारा उधळण्यात येतो. यावेळी संपूर्ण पालखी पिवळी धमक होऊन जाते. हा प्रसंग म्हणजे जणू काही शैवपंथीयांचं दैवत खंडोबाराय आणि वैष्णवांची माऊली ज्ञानेश्वर यांची भेटच होत असते. जेजुरीत वारकरी अभंगांबरोबर खंडेरायाची लोकगीतही म्हणतात.